हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा। तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर आज मला करायचं आहे माझ्या छोट्याशा किचनचं क्लीनिंग। डीप क्लीनिंग वगैरे असं काही नाहीये, मी आठवड्यामधून कसं क्लीनिंग करते माझ्या किचनचं ते आज तुमच्यासोबत म्हटलं चला शेअर करूया। तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। दुपारचं वगैरे जेवण झालं होतं, ताक प्यायची इच्छा होती, पण म्हटलं की आता सगळं काम वगैरे आवरून झाली, किचन सगळा स्वच्छ झाला की मगच ताक प्यायला बसूया शांत निवांत। असं ताक पिण्याचे फायदे पण खूप असतात, ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच। तर दुपारची भांडी घसून घेतली, काही नाही एक ताट वगैरे थोडीच भांडी होती फक्त जेवणाची, ती आधी घसून घेतली। म्हणजे कसं किचनचा जो सिंक आहे तो रिकामा असला की तो पण घसून वगैरे मला स्वच्छ करायचा आहे, मग त्याआधी मी भांडी घसून घेतली। आणि माझ्या विंडोमध्ये दुपारच्या वेळेस ऊन येतं छान, तर मग तिथे ती सुकायला लावून दिली, म्हणजे किचनचा पोर्शन पूर्ण आवरेपर्यंत ती भांडी पण सुकून जातील। आणि मग नंतर किचन ओटा पूर्ण खाली करून घेतला, गॅस पण खाली ओढून घेतला। किचन मला असंच साफ करायला आवडतो, त्यामुळे मग मी किचनची जी गॅस नळी असते ती या होलमधून काही पास केलेली नाही आहे, तिथून काय अटॅच केलेली नाही आहे, ती बाहेरूनच ठेवली आहे, म्हणजे इझिली गॅस खाली उतरवून किचनची अशी छानपैकी स्वच्छता करता येते। आणि कसं ती आवरून घेतलं, म्हणजे मला भिंत मला वरती किचनच्या वरती चढून भिंत साफ करायची होती ना आज, त्याला म्हटलं तर किचनची भिंत पण घसून काढूया, कारण ती ना माझी किचनची भिंत व्हाईट आहे आणि मी जेव्हा फोडणी वगैरे देते ना तर ती पूर्ण भिंतीवर जाऊन बसते, तेलकट वगैरे असे डाग तयार होतात त्याच्यावरती, आणि मग ह्या बल्बवर पण होतात, मग प्रकाश चांगला पडत नाही। त्यामुळे मग मी काय केलं, मग टूथब्रशच्या साहाय्याने मी थोडा थोडा ओला करून घेतला आणि मग तो आपला जो बल्ब आहे ना तो पण साफ करून घेतला, म्हणजे कसं रात्रीच्या टायमिंगला लख्ख असा प्रकाश पडतो, मग तेवढंच छान प्रकाश पडला ना की छान प्रसन्न वाटतं स्वयंपाक करायला रात्रीच्या वेळेस, म्हणून मग तो पण मी वेळच्या वेळी साफ करत असते। आणि मग आपली स्प्रे बॉटल आमच्या वेदांत साहेबांनी खराब करून टाकलेली, याच्यामध्ये छान सोल्युशन बनवलं होतं मी, विनेगर टाकलं होतं, विम जेल टाकलं आणि आपलं बेकिंग सोडा टाकून करणार होते, कारण त्याच्याने डाग पटकन निघतात ना, तर ते सोल्युशन तयार केलं होतं, पण ती बॉटल काही स्प्रे होतच नव्हती, ते वेदांतनी खराब करून टाकली। ड्रेसिंग टेबल साफ करायच्या वेळेस तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी, तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की ड्रेसिंग टेबलची साफसफाई मी कशी केलेली आहे। तर त्या टायमिंगला ते स्प्रे बॉटल त्यांनी खराब करून टाकली। तर बघा आता इथे माझ्या अशा स्वच्छ अशा भिंती घसून आणि कोरड्या कपड्यांनी पुसून वगैरे झालेल्या आहे, त्या व्हाईट असल्यामुळे मला त्यांची आठवड्यामधून एकदा तरी क्लिनिंग करावीच लागते। आणि फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमधून मी तुमचे ना माझ्या यूट्यूब फॅमिलीचे ना मनापासून आभार मानणार आहे, यासाठी की माझ्यासोबत तुम्ही माझ्या मुलाला म्हणजेच वेदांतला खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद देत आहे, त्यासाठी तुमचे मनापासून आभार आहे। कारण की त्याच्या कालच्या लस्सीचा जो मी त्याचा व्हिडिओ शेअर केला होता त्यावर पण खूप छान कमेंट्स आलेत, आणि ज्यांनी अजून बघितला नसेल तर त्यांनी प्लीज चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा, की माझ्या मुलाचं एडिटिंग आणि मेन म्हणजे बोलणं वगैरे कसं वाटतंय, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। तर चला आता माझं किचन वगैरे साफ झालेलं आहे सगळं पुसून वगैरे, आणि आता मी काय करते गॅस क्लीन करून घेते। मी हप्त्यातून तर नाही पण 15 दिवसातून एकदा मी गॅस धुवून काढते, अदरवाईज मी तो व्यवस्थित असा कोरड्या कपड्याने पुसून घेत असते, पहिले साबणीने वगैरे घसून आणि मग नंतर कोरड्या कपड्याने साफ करत असते। सारखा पाण्याने धुतला ना तरी पण मग गॅस लवकर खराब होत असतो, त्यामुळे मग मी तो जास्त धुवत नाही, पुसूनच घेत असते। आणि मेन म्हणजे सगळ्यात मूळ कारण आपलं घरामध्ये झुरळ वगैरे होण्याचं ते म्हणजे सिंक असतं, तर सिंकची स्वच्छता सुद्धा आपण व्यवस्थित रेग्युलर ठेवलीच पाहिजे। माझं सिंकची स्वच्छता ही रेग्युलर असतेच, पण आज म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते की कशा प्रकारे सिंकची स्वच्छता केली पाहिजे ना। तर ती हे जे कानी कोपरे वगैरे असतात ना, इथे थर साचतो, हे जे आहेत ना हे कोपरे, तर इथे ना पाणी साचून आहे ना असं चिकट असा थर साचलेला असतो, तो त्याची पण स्वच्छता केलीच पाहिजे की नाही, म्हणजे झुरळ वगैरे काही होत नाही। आणि मेन म्हणजे ना हे जे पाणी साचलेलं आहे ना, तर आपल्याला असं वाटतं की कधी कधी कचऱ्यामुळे साचतं, पण ते हवा बंद असते ना, त्यामुळे कधी कधी हवा बंद होऊन जाते ना तर पाणी साचत नाही। तर अशा ग्लास सरळ करायचा आणि तो पुश करायचा त्या होलमध्ये, तर मग पाणी चाललं जातं। तर इथे तुम्ही बघितलं किती पटकन असं पाणी गेलं, तर ही ट्रिक्स आणि टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। त्यानंतर फक्त सिंक वगैरे धुवूनच नाही चालत, आपला हा जो काथा असतो म्हणजे भांडे घासायची घसणी, याच्यामध्ये खरगट वगैरे अन्नाचे कण वगैरे जाऊन अडकलेले असतात ना, तर मग ती खूप विचित्र वास यायला सुरुवात होती त्याची, त्यामुळे त्याची पण स्वच्छता ठेवली पाहिजे। साबणाचं जे भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण साबण वगैरे ठेवतो ते पण स्वच्छ रेग्युलर केलं पाहिजे। त्यानंतर म्हटलं चला आता वरचा पोर्शन तर आवरून झालेलाच आहे, खालचं जे किचनच्या खालचं जो पोर्शन आहे तो पण आवरून घेऊया। तिथे माझे काही किचन ट्रॉली वगैरे नाही आहे, तर मग मला असं सामान बाहेर
बाहेर वगैरे काढूनच नेहमी त्याची रेग्युलर स्वच्छता ठेवावीच लागते. आता टाकी कशी रिकामी माझी गॅस सिलेंडर, तर मग ते मला थोडं सरकवून वगैरे तिथलं झाडलोट वगैरे करता येते. तर म्हटलं चला तो पण पोर्शन आता स्वच्छ करून घेऊया नाही का. तर मग मी पहिल्यांदा आता तिथलं झाडून वगैरे घेतलं आणि मग नंतर ओल्या कपड्याने तिथला पोर्शन व्यवस्थित पुसून घेतला. तर फ्रेंड्स, वेळच्या वेळी जर आपण स्वच्छता वगैरे ठेवली ना तर किचनमध्ये आपल्याला प्रसन्न असं वाटत असतं आणि स्वयंपाक करायला पण एक छान प्रसन्नता वाटत असते. जेवढं प्रसन्न मनाने आपण स्वयंपाक करतो ना तर तेवढंच तो आपल्या अंगी लागत असतं. आता इथे बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे, सगळ्या वस्तू जागच्या जागे वगैरे ठेवून दिलेल्या आहे. किचन असा स्वच्छ झालेला आहे. तर गरम खूप झालेले, ऊन होतं ना किचनमध्ये त्यामुळे गरम खूप होत होतं. तर चला म्हटलं आता किचन वगैरे साफ झालेलाच आहे, ते लगेच आपण फ्रीजची पण साफसफाई करून घेऊया. मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी फ्रीजची क्लिनिंग कशी करते याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो पण तुम्ही नसेल बघितला अजून तर चॅनलवर जाऊन तो पण नक्की तुम्ही बघू शकता. आता स्प्रे बॉटल तर खराब झालेली होती, त्यामुळे मग मी काय केलं की हातानेच असे शिंतोडे उडवले याच्यावरती फ्रीजवरती आणि मग तो न्यूजपेपरच्या साह्याने पुसून घेतला. कारण की माझ्या फ्रीजला समोरून काच आहे ना, त्यामुळे मग तो छान चकाचक असा होतो. आता जगा माझं सगळं आवरून झालेलं आहे किचन. वाटतंय ना प्रसन्न असं स्वच्छ असं? मला कमेंट्समध्ये सांगा की माझे किचन तुम्हाला प्रसन्न असं वाटते की नाही, स्वच्छ वाटते की नाही. तर संध्याकाळी जेव्हा मी 5 वाजता येईल चहा प्यायला तेव्हा मला किती फ्रेश असं वाटेल ना चहा पिण्यासाठी. तर चला आता मी खूप थकली आहे आणि आता मी पिणार आहे ताक. तर ताक पिण्याचे प्रचंड असे फायदे आहेत. उन्हाळ्यामध्ये ताक नक्की पिलं पाहिजे. ताक पिल्याने आपली पाण्याची कमतरता पण भरून निघते आणि फ्रेश असं वाटत असतं. अशक्तपणा वगैरे झालेला असेल तर त्यांनी तर नक्की ताकाचं सेवन केलं पाहिजे. तर आता मी इथे एव्हरेस्टचा चाट मसाला आणूनच ठेवलेला आहे, कारण की मी रेग्युलर अर्धा ग्लास म्हणजे हा जो काचेचा ग्लास आहे तेवढा भरून नेहमी ताक हे घेत असते. तर त्याच्यावर मस्त स्प्रिंकल केलेला आहे एव्हरेस्टचा चाट मसाला आणि त्यावर टाकली थोडीशी कोथिंबीर. हा मस्त थंडाई माझी तयार झालेली आहे. एवढं सगळं किचनमधलं काम करून आता छान निवांतपणे ताक घेण्याची काही मजाच वेगळी असणार आहे. तर चला आता मी मस्तपैकी छान ताक घेते. माझ्या वेदांची मध्ये लुडबुड काही संपतच नाही आहे. आज त्याला किचनमध्ये मी एंट्रीच दिली नव्हती कारण मला किचन पूर्णपणे आवरायचं होतं. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.